नाही, ही लोकशाहीची सट्टा आहे. कारण जन्मन विक्रीचा मुख्य आरोपी त्या ठिकाणी आरोपीला दुर्दैवानं त्यांचे गोळीबार त्याच्यावर झाला. हे काही मी समर्थन करत नाही गोळीबाराचं, पण एखाद्या देशद्रोही गुन्हा असणाऱ्या आरोपीला ज्यावेळी अंत्यविधीला काही हजारो लोक जमतात, हे कशाचं होतं काय? हे निश्चितपणे आपल्या लोकशाहीची मला वाटतं लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे. आणि मला वाटतं भविष्यकाळामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला मग म्हणजे आश्रय मिळेल अशा प्रकारची आता शंका मनात निर्माण होते. नाही, गुन्हेगारीचं समोर उच्चाटन झालं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे. म्हणजे ड्रग्ज आहे, गावठी कट्टे आहे, जो वाम मार्गाने मिळणारा पैसा आहे, गुटख्याच्या फॅक्टरी आपल्या जिल्ह्यात आहेत. मला वाटतं आणि बेसिकली काय झालं की हे तर याच्यात गुन्हेगारी वाढलीच आहे. परंतु जे आर्थिक गुन्हे घडतायत, सिस्पी सारखा मोठा 2,000 कोटीचा फ्रॉड होतोय, शिर्डीचा गृहमोर्चा फ्रॉड होतोय, शेवगावमध्ये श्रीगोंद्यामध्ये झाला आहे. त्यामुळं सुद्धा हा जो काही मिळणारा जो पैसा आहे हा सुद्धा गुन्हेगारी जगतामध्ये गुन्हेगारीमध्ये लावला जातो का? आणि विशेष करून हे जे वाम मार्गाने मिळणारे जे पैसे आहेत, उदाहरण गुटख्याच्या अनधिकृत फॅक्टऱ्या आहेत, पाथर्डीमध्ये आहेत, शेवगावमध्ये आहेत, कारवाई झाल्या पाहिजे ना. आमचा प्रयत्न आहे की ड्रगमुक्त जिल्हा झाला पाहिजे. या सगळ्या ज्या अंमली पदार्थ जे जिल्ह्यामध्ये काही तयार होतात, गुटखे तयार होतात, तो पूर्ण बंदी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.